कल्याण पश्चिमेतील रामबाग मेन रोड येथील सोनाबाई शंकरलाल भालेजी जैन चाळ सौराराम घुगे निवास या ठिकाणी परमिला घुगे आपल्या कुटुंबासह राहत असून त्या राहत असलेल्या 2 रूमाची दुरुस्ती करण्याचे काम त्यांनी सुरू केले होते। मात्र या रूमवर दावा करणाऱ्या जाधव कुटुंबांकडून केडीएमसी प्रशासन आणि पोलिसांवर दबाव आणून हे दुरुस्तीचे काम थांबविण्यात येत असल्याचा आरोप घुगे कुटुंबियांनी केला आहे। सोनाबाई शंकरलाल भालेजी जैन चाळीत असलेल्या 2 रूममध्ये घुगे कुटुंबीय सुमारे 90 वर्षांपासून राहत असून पावसाळ्यात काही दुर्घटना होऊ नये यासाठी या रूमच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते। याबाबत परमिला घुगे यांनी केडीएमसीला पत्राद्वारे कळविले होते। या 2 रूम पैकी एक रूम परमिला घुगे यांच्या नावे आहे, तर दुसरी रूम ही जैन कुटुंबियांच्या मालकीची असून त्यांचे कोणीही वारस हयात नाहीत। या रूम मध्ये घुगे कुटुंबी हे सुमारे 90 वर्षांपासून राहत आहेत। जैन कुटुंबियांची रूम असताना इथे जाधव कुटुंब मालकी हक्क दाखवत असून यांच्याबाबत त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे घुगे कुटुंबियांचे म्हणणे आहे। घुगे यांच्याकडे 1947 पासूनच्या भाडे पावती, 1960चं लाईट बिल, इतर सरकारी दस्त, कल्याण न्यायालयाचे पेपर आहेत। महापालिकेने आम्हाला घर दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पोलिसांनी संरक्षण द्यावे आणि खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी 90 वर्षीय परमिला घुगे आणि त्यांच्या 65 वर्षीय मुलगा शांताराम घुगे यांनी केली। सदर प्रकरणात जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले पण संपर्क झाला नाही। आणि काय प्रकार आहे? सर, माझं नाव प्रवीण फटवा घुगे, वय वर्ष 50। माझ्या आजोबांपासून आम्ही त्या घरात राहतो आहे। आज आम्हाला 70-80 वर्ष होऊन गेले। माझ्या भावाचं वय आता 65 रनिंग चालू आहे। आणि जर तसे नगरसेवक आले, त्यांनी ब्लॉक लाद्या लावत गेले, आमचं घर खाली गेलं आहे। आम्ही खाली भर टाकून थोडी वरती उचलले आणि किरकोळ दुरुस्तीचं काम चालू आहे, कोणी पण येऊन बघावं। आज 70-80 वर्षानंतर आम्ही काम करतो। आमच्या याच्यामध्ये लाकडं पण आहे, जुनी लाकडं, त्यात ते आम्ही तोडफोड करून बांधत नाही आहे। तरी पण ही आमचा मालक होता शंकरलाल प्यारेलाल जैन, आणि त्यांच्या चाळीमध्ये आम्ही राहतो आहे। आणि आमची एक स्वतःची रूम आहे 10 बाय 10ची, ती आमची कदमाची आहे। कदमाला आम्ही भुई भाडं भरतो, टॅक्स पावती आमच्या स्वतः नावावरती आहे। तरी पण हे लोक आम्हाला त्या घरावरती येऊन काम करून देत नाही। आणि हे जाधव म्हणून आहे, भाग्यश्री जाधव, हे म्हणतात की आम्ही मालक आहे, आम्ही मालक आहे। तर 2दा-3दा मॅडमनी सुनवाई केली त्यावरती कागदपत्रांवर, तर ते कागदपत्र काय दाखवतच नाही आहे, पण आम्हीच मालक आहे म्हणून दाखवतात ते। आणि प्रेशराईज शासनाला करतात ते, पोलिसांना पण जाऊन वैताग देतात, महानगरपालिकेमध्ये पण ते। तुम्ही तक्रार केली का? आम्ही तक्रार केली आहे, पोलिसात कंप्लेंट केलेली आहे आम्ही। पोलिसांनी त्यांना बोलवलं होतं, पण सिव्हिल मॅटर असल्यामुळे पोलीस लोक बोलले तुम्ही महानगरपालिकेत जा। आणि सर 2014मध्ये त्यांनी मालकी हक्क दाखवायचा प्रयत्न कोर्टामध्ये केला होता, पण कोर्टाने त्यांना 2016मध्ये डिसमिस केली केस। आणि कागदपत्र काय जुळत नाही आहे, जैन कुठं आणि जाधव कुठं, त्यामुळे ती केस डिसमिस झाली आहे। त्यांना त्यातनं पण कोर्टातनं पण त्यांना काय भेटलेलं नाही आहे। तर आमची एवढीच विनंती आहे, आम्हाला घर बांधण्यासाठी परमिशन भेटावी आणि त्यांनी त्रास नाही द्यावा। ते घर आमच्या रामबागेतलं आहे आणि ते माझे आत्या लागते ते, आणि ते घर जवळजवळ 100 वर्षापासून ते तिथे भाडोत्री आणि एका रूमचे ते मालक आहेत। आणि ज्या घरावरती तिथे वारंवार तक्रार करतात किंवा ते मालक म्हणून क्लेम करतात ते, त्यांच्या आत्तापर्यंत महापालिकेने त्या मुलीचा बालिश हट्ट जो म्हणतात, त्याला बालिश हट्टच म्हणता येईल, त्या तिच्याकडे कुठले डॉक्युमेंट नाही, कुठले कागदपत्र नसताना तिची 2 वेळेस हिअरिंग घेतली आणि पोलीससुद्धा तिचं काही वेळेस म्हणणं ऐकून घेताना तिचं बालिश हट्ट पुरवतात। जवळजवळ आत्तापर्यंत तिने 7 ते 8 वेळा 112ला फोन करून आमचे बांधकाम थांबवले, 2 महिन्यापासून बांधकाम थांबवून हिअरिंग घेते इथे महापालिका कुठले पेपर देत नाही। सोनाबाई शंकरलाल जैन हे परिवार कुठलेही राहिले नाही, त्याचे मय्यत आहे, पण हे जाधव म्हणतात आम्ही त्यांचे वारस आहे। वारसाचा त्यांचा कुठला संबंध नाही, त्यांची टॅक्स पत्र रद्द झाली, कोर्टानेसुद्धा रद्द केलं आहे। आणि आज दादाकडून रामचंद्र जाधवच्या भाड्या पावत्या छापून त्यांच्या भाडं वसूल करतात। यांचं बांधकाम थांबवण्याकरता किंवा तुमचं बांधकाम करून देणार नाही म्हणून 25,000 रुपयामध्ये यांनी दंड केलेला सौदा केला। तुम्ही तक्रार करायची नाही, तुम्ही बांधकाम अडवायचं नाही। त्यातले त्यांना 15,000 रुपये त्यांच्या घरी दिले। घरी देताना त्यांनी सांगितलं वाढवीचं म्हणजे भाडं दिलं म्हणून, पण भाड्याचा त्यात काय संबंध आहे। अजून राहिले 10,000 मिळावे याकरता त्यांच्यात वाद झाला आणि वारंवार पालिकेत आणि पोलीस खात्यात वारंवार तक्रार करते आणि तक्रार करून बांधकाम थांबवते। आणि अधिकारी वर्ग जो आहे, पालिका आणि पोलीस खात्यावरती काय ते आरोप करणं, त्यांच्या चुकीचे व्हिडिओ काढून इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावर टाकणं आणि पोलिसांना आणि पालिकेला बदनामी करते। आणि लोकांना अर्धवट माहिती असते, अर्धवट ज्ञान घेऊन लोक बी सुद्धा त्यावरती कमेंट्स करतात। त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की तुम्ही आमची माहिती किंवा आमचं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही सादर करावं।
आणि आम्हाला जवळजवळ 2 महिन्यापासून ते घर बंद पडलं. त्या घरात राहणारी वयोवृद्ध 90 वर्ष तिचं, 65 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे. लवकर महापालिकेने घर दुरुस्ती परवानगी द्यावी. आणि घर दुरुस्ती करत असताना आम्हाला महिला पोलीस कर्मचारी तिथे मिळाले, कारण ती महिला असल्यामुळे वारंवार तिथे येते, घराचं बांधकाम थांबवते आणि आम्ही पुरुष तिथे काही करू नाही शकत. असं गेली 2 वर्षापासून चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळावा. आणि आम्हाला जर का रजिस्टर परवानगी नाही मिळाली तर आम्ही इथं महापालिकेच्या इथं बाहेरून बप्रपाच्या इथून आम्ही जनआंदोलन करू किंवा उपोषण करू. याबाबत आपण आमची नोंद घ्यावी.